शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी केंद्र शासनाने पूर्ण केलेली आहे। सोबतच ज्या RFT साइंड म्हणजेच रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरच्या ज्या याद्या आहेत त्या सुद्धा आता केंद्र शासनाकडे आलेल्या आहेत। त्यामुळे हप्ता वितरणाची तयारी तर पूर्ण झालेली आहे, परंतु जे अपात्र लाभार्थी आहेत त्या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून यासाठी एक विशेष मोहीम या ठिकाणी राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। या संदर्भात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत X हँडलवर या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर नेमकं हे विशेष अभियान कधी राबविले जाणार आहे, हप्ता कधी मिळू शकतो, तसेच या विशेष अभियानात नेमकं काय केले जाईल याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर अशाच उपयुक्त माहितीकरिता चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे अधिकृत ट्विटर हँडल आहे त्यांच्या माध्यमातून ही महत्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये PM किसान सम्मान निधि के तहत 12 से 21 फरवरी 2024 के बीच विशेष अभियान शुरू होगा, जिसमें राज्य सरकार एवं जिला प्रशासन मिलकर देश भर के CSC के माध्यम से पात्र किसानों की eKYC करवाने में मदद करेंगे। इससे किसानों को उनकी रुकी हुई किस्तों का पैसा सीधे उनके बैंक खाते में मिल सकेगा। म्हणजेच दिनांक 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत या विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये राज्य सरकार आणि जे आपलं जिल्हा प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून CSC मध्ये जे आहे पात्र जे किसान असतील म्हणजे पात्र शेतकरी आहेत त्यांची eKYC या ठिकाणी केली जाणार आहे। म्हणजे ज्यांची KYC बाकी आहे किंवा इतर काही त्रुटी असतील तर त्या या ठिकाणी पूर्ण केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे दिनांक 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन हे केंद्र शासनाकडून प्रत्येक राज्यात या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जे अपात्र लाभार्थी असतील त्यांना पात्र करण्याकरिता या ठिकाणी त्यांच्या त्रुटी दूर करण्यात येणार आहे। ज्यामध्ये त्यांचं eKYC पेंडिंग असलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या eKYC या ठिकाणी करण्यात येईल। ज्या शेतकरी बांधवांच्या लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यांचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी दूर करण्यात येईल। सोबतच ज्यांचे आधार सीडिंग या ठिकाणी झालेलं नसेल, आधार बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांचे आधार बँक खात्याला या ठिकाणी लिंक करण्यात येईल। यासाठी CSCच्या माध्यमातून या ठिकाणी एक विशेष अभियान या ठिकाणी राबविले जाणार आहे दिनांक 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत। तर हे विशेष अभियान आता हे राबविले जाणार असल्यामुळे हप्ता मिळण्यास मात्र या ठिकाणी उशीर होणार आहे। आता दिनांक 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे विशेष अभियान असणार आहे। म्हणजेच 21 फेब्रुवारीच्या नंतरच 16वा हप्ता हा वितरित केला जाईल। जेव्हा हे अभियान पूर्ण होईल तर साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसात म्हणजेच साधारणतः 25 तारखेच्या नंतर हे हप्ता वितरित केला जाऊ शकतो, कारण 21 फेब्रुवारी पर्यंत जे विशेष अभियान चालणार आहे त्याच्यानंतरच हा 16वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं PM किसान स्टेटस आता चेक करा, त्यामध्ये तुमची eKYC झालेली आहे की नाही ते चेक करा, तुमचं लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दूर झालेला आहे की नाही ते सुद्धा चेक करा आणि सोबतच तुमचं आधार सीडिंग या ठिकाणी आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आहे। जर तुम्ही या योजनेकरिता अपात्र असाल परंतु आधी तुम्ही लाभ घेतलेला असाल म्हणजेच तुमचं काही त्रुटी असेल तर या विशेष मोहिमेच्या माध्यमातून तुम्ही तुमची त्रुटी दूर करू शकता। यासाठी तुम्ही CSC केंद्रात KYC करू शकता। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो कृषी विभागात जाऊन या ठिकाणी तुम्ही दूर करू शकता आणि तुमचा आधार बँक सीडिंग जर नो असेल, आधार बँक लिंकिंग झालेलं नसेल तर त्यासाठी तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं या ठिकाणी उघडू शकता आणि ते खातं सुद्धा जर उघडलेलं असेल तर तुम्ही त्या बँकेत जाऊन या ठिकाणी तुमचा आधार लिंकिंग जो NPCI ला लिंक करण्याकरिता जो फॉर्म भेटत असतो तो फॉर्म भरून या ठिकाणी देऊ शकता। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जाणून घेतले। तर मित्रांनो, आता 21 फेब्रुवारीच्या नंतरच हा 16वा हप्ता हा मिळणार आहे। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।